हाय हॅलो, जय महाराष्ट्र ताईंनो. कशा आहात? मजेत ना? तर कसं चालू आहे अभ्यास? एकदम मस्त ना? तर असंच चालू राहू द्या, कारण आपल्याला एक पोस्ट नक्की मिळवायची आहे. तर येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण काय काय तयारी करायला पाहिजे आणि कोणती कोणती पुस्तकं वापरायला पाहिजे याविषयी मी छोटासा व्हिडिओ अगोदरच अपलोड केला आहे चॅनलवर. तो आहे, तर तो बघून घ्या नक्की. मी असेच तुमच्यासाठी मोटिवेशन, तसेच पुस्तकं कोणती वापरावी, त्यानंतर अभ्यास कसा करावा, सर्व घर फॅमिली सांभाळून, यासाठी मी छोटीशी मोटिवेशन व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. तर आजचाही असाच एक टॉपिक तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर अभ्यास तर करायचा आहे, कुठं करावं, कसं करावं आणि कुठून सुरुवात करायची, कोणती पुस्तकं वापरायची, असं आपल्याला एक्झाम येईपर्यंत हाच प्रश्न होत असतो. तर सुरुवात कुठून ना कुठून आपल्याला करायलाच पाहिजे, कारण सुरुवात केल्याशिवाय आपल्याला जसं फर्स्ट पायरी आपण चढली तरच आपण शेवटच्या पायरीपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी रोज एक पायरी चढायलाच पाहिजे. तर त्यासाठी आपल्यालाही पोस्ट जेवढी आहे त्या पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी रोज एक पायरी चढायची आहे. त्यासाठी आपल्याला अनेक पायऱ्या आपल्या अभ्यासातून, आपल्या मेहनतीतून पार करून पुढे जायचं आहे. तर आजही मी तुम्हाला त्याच्याविषयीच काही ज्या अशा आपण 5 चुका करू नये आणि अशा आपण 5 प्लस पॉईंट आपले जे आपण अभ्यास केल्यानंतर आणि आपण मिळवू शकतो त्याच्यातून एक पोस्ट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिलीचा हिस्सा व्हायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे सिलेबस. आपण कोणत्याही एक्झामची आपण तयारी करत असू, त्या एक्झामचा आपल्याला सिलेबस माहीतच असावा, 2 पाठच असावा. आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी तो असलाच पाहिजे, त्याची एक कॉपी असलीच पाहिजे. प्रत्येक जो तुम्ही पुस्तक जरी काही दिवस नाही वाचलं तरी चालेल, पण तुम्ही कंटिन्यूली 4 ते 8 दिवस सिलेबसच नक्की रोज 1 ते 2 वेळेस नक्की वाचत जा. त्यामधला पॉईंट, सब पॉईंट, सगळे पॉईंट ज्याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्याविषयी तुम्ही पूर्ण चांगले सिलेबसचा जो कॉपी आपण आपल्याकडे ठेवतो त्याचा पॉईंट न पॉईंट आपल्या लक्षात असला पाहिजे की त्याच्यावरच आपला 90% अभ्यास डिपेंड आहे. तर म्हणून सिलेबसची कॉपी काढून घ्या आणि त्याच्यात कोणते कोणते पॉईंट्स दिलेत, कोणत्या विषयावर किती भर दिलेला आहे याचं तुम्हाला त्या सिलेबसमधून कळतं. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे आपल्याकडे सिलेबसची कॉपी असायला पाहिजे आणि सिलेबसमध्ये कोणते कोणते विषय दिलेत आणि कोणत्या विषयावर किती प्रश्न येत असतात ह्याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून सिलेबसची कॉपी तुम्ही नक्की काढा आणि सिलेबस 1 ते 2 वेळेस चांगलं व्यवस्थित असं वाचून घ्या. त्यामुळे आपल्याला खूप सारा त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्याला एवढा फायदा करून देतात. आपण जेव्हा आपण मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवतो किंवा आपण त्याचा अभ्यास करतो, ॲनालिसिस करतो, तेव्हा आपल्याला समजतं की कोणत्या विषयाला किती भर दिले आणि कोणत्या विषयावर कसे प्रश्न पडतात. तर होईल तेवढं तुम्ही शक्यतो जेवढे प्रिव्हियस क्वेश्चन मिळतील तेवढे तुम्ही अवेलेबल तुमच्याकडे होतील तेवढे घेऊन टाका आणि त्याचा रोज एक वेळेस त्याचं ॲनालिसिस करत जा. म्हणजे त्याच्यावर कळेल की आपल्याला कोणत्या विषयाला किती प्रश्न पडतात आणि त्याचा आवाका किती आहे. तसं तर TCS IBPS पॅटर्न असं म्हणत असतात, पण कोणते IBPS घेऊ या TCS घेऊ, कोणतीही जरी कंपनी आपली एक्झाम कंडक्ट करत असेल तरीसुद्धा आपल्याला आपला सिलेबसच्या बाहेर तर त्यांनी काहीही टाकणार आहे हे तर नक्की असतं. तर त्यासाठी शक्यतो तुम्ही सिलेबसची कॉपी काढल्यानंतर आणि त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तर थोडाफार आपल्याला म्हणजे 90% अभ्यास आपल्याला कसा करायचा आणि कुठून सुरुवात करायची ह्याचं आपल्याला त्या सिलेबसमधून आणि प्रिव्हियस क्वेश्चनमधून कळत असतं. म्हणून हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी. तर बॅचेससुद्धा तुम्ही लावल्या नसतील तर लावून घ्या, काय हरकत नाही, कारण बॅचेसमधूनसुद्धा आपल्याला बराचसा फायदा होतो. ज्यांना अजिबातच समजत नाही, काय त्याची माहितीच नाही आहे, तर त्यांनी बॅचेस लावल्या तरी त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडून आपल्याला समजतं की कशी अभ्यासाची सुरुवात करायची, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा. तर हेही आपल्याला बॅचेसमधूनसुद्धा कळतं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लावून घ्या, नक्की लावून घ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुस्तके. आपण प्रत्येक बुक स्टॉलवर जाऊन एखाद्या कोणीतरी आपल्याला सजेशन दिलं की हे बुक घे, कोणीतरी शिक्षकांनी सांगितलं किंवा एखादी मैत्रिणींनी सांगितलं की हे बुक घे, तर असा फापट पसारा जमा करून आपल्याला अजिबात ठेवायचं नाही. हे मोजकीच पुस्तकं वापरायची आहेत. आपल्याला आहेतच सब्जेक्ट 4, एक तर मराठी, इंग्लिश, GK GS, त्यानंतर आपल्याला मॅथ, रिजनिंग, हे एवढे आहेत. पण GK GSचा जास्त आवाका असतो, त्यानंतर त्यामध्ये करंट अफेअर्स काही असतं. तर शक्यतो होईल तेवढे कमीत कमी बुक वापरून जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. असेच कंटेंट निवडायचं ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं सिलेबसचा आवाका असेल. त्याआधी मोजकीच पुस्तकं तुम्ही घ्या आणि भरपूर सारे अशी पुस्तकं आपल्याकडे ठेवायची जमा करून आणि आपल्याला ह्याच्यातलं करू का त्याच्यातलं करू, म्हणजे असं गोंधळून नाही जायचं. तेवढे बुक आपल्याकडं असायला नाही पाहिजे.
शक्यतो एकच बुक 10 पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा एकच पुस्तकाचा आपण जर 10 वेळेस अभ्यास केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. म्हणून शक्यतो तेवढं लक्ष द्या की तुम्ही जास्त फापट पसारा करण्यापेक्षा कमीत कमी पुस्तकांचा वापर करा. तसे पुस्तकं कोणती मोजकीच वापरावी याविषयी सुद्धा मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर, तर तुम्ही बघा. आणि शक्यतो मी तेवढ्याच पुस्तकांचा अभ्यास करते. म्हणजे मी कशी अभ्यास करते, कोणती पुस्तकं वापरते याविषयी मी तुम्हाला सांगत असते. तर मी तुमच्यासारखी एक अभ्यासाची जर्नी स्टार्ट केली, एक पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करते. तर ह्याचबरोबर तुम्हाला जर्नी माहीत असावी. त्यानंतर आपल्या जर्नीसोबत आपल्या जर एक गोष्ट आपण सांगितली त्याचा जर कुणाला फायदा होत असेल तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी प्रयत्न करत असते. कारण माझ्यासारख्या बऱ्याच ताई बहिणी असतील ज्या घरी बसून म्हणजे काहीतरी आपल्याला मिळवायचं असेल असं त्यांना विचार वाटत असेल, तर त्यांनी जर सुरुवात केली माझे हे व्हिडिओ बघून तर मला खूप आनंद वाटेल त्या माझं यूट्यूब चालू करण्याचा आणि व्हिडिओ टाकण्याचा. तर जसं मी नको ते विचार करत बसायची काहीतरी मिळवण्यासाठी, आपलं शिक्षण व्यर्थ गेलं असं मला वाटायचं. तर तसं न करता मी एक सुरुवात केली आणि हळूहळू पुढं येते. तर हा मला जो आनंद मिळतो तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून एखादी ताई जर पुढे येत असेल, तिचा जर काहीतरी फायदा होत असेल तर मला आनंदच होईल. केलेल्या लाईकनी आणि कमेंटनी आणि शेअरनी सबस्क्राईब केल्यानंतर एकही आनंद एवढा होतो की तुम्हाला मी नाही सांगू शकत तेवढा. तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सांगितलं होतं एक थर्ड पॉईंट, पुस्तकासाठी फापट पसारा करायचं नाही. आपल्या हस्तलिखित नोट जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा. एकच पुस्तकं 10 वेळेस आपण वाचण्याचा प्रयत्न करा. 10 पुस्तके घेऊन गोंधळून जाऊ नका असं मला सगळ्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. तर त्यानंतर चौथी गोष्ट असं की आपण जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे किंवा कॉपी काढला असाल किंवा मग एखादी पुस्तक घेतला असेल तर रोज जेव्हा आपण दिवसभर जोही कंटेंटचा अभ्यास करतो किंवा मग कोणताही अभ्यास करू द्या, आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास केला त्या विषयाचे सराव पेपर आपण सोडवायचे. जसं विषयाचे म्हणण्यापेक्षा रोज जी मागच्या वर्षीची झाले जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे रोज एक क्वेश्चन पेपर टायमिंग लावून आपण सोडवायचा. सुरुवातीपासूनच तयारी करायची. कारण आता आपल्याला किती कालावधी मिळेल ह्याची काही आपण नक्की सांगू शकत नाही. कारण होईलही थोडासा वेळही लागेल. 2 महिन्याचाही कालावधी मिळू शकतो, 3 महिन्याचाही कालावधी मिळू शकतो. तर पोलीस भरती तर सप्टेंबरमध्ये या आपल्याला फॉर्म निघणार आहेत असं म्हणत आहेत बरेचसे चॅनलवर, त्यानंतर साईटवर दिसत आहे. आणि न्यूजवर सुद्धा चालू आहे की सप्टेंबरमध्ये फॉर्म भरण्यात येतील आणि ऑक्टोबरमध्ये भरती लगेच चालू होईल. तर आपल्याला किती वेळ मिळू द्या, आपण चांगला अभ्यास करायला प्रिव्हियस क्वेश्चन सोडवण्याचा खूप फायदा होत असतो. तर मी जसं सुरुवात केली होती तसं मी तुमच्याशी सांगते. तर आता मी जास्तीत जास्त सरावलाच भर देते. कारण मागच्या वेळेस मी थोडीफार अभ्यास करून घेतलेला होता. तर त्यानंतर आता जे प्रिव्हियस क्वेश्चनचे जे पुस्तकं माझ्याकडे आहेत त्यांचा जास्तीत जास्त मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर GK GSचे क्वेश्चन, त्यानंतर करंट अफेअर्सचा आपण डेली करायलाच पाहिजे. त्यासाठी मी बरेचसे यूट्यूब चॅनलवर पण आहेत, त्यानंतर टेलिग्रामवरती पण आहेत. असे बरेचसे चॅनल आहेत जेथे चांगला कंटेंट मिळतो करंट अफेअर्सचा, त्यानंतर मॅथ रिजनिंगचा. असे मी रोजच्या रोज करंट अफेअर्सचे तर नोट्स काढत असते. तर शक्यतो होईल तेवढं करंट अफेअर डेली जर आपण शॉर्ट नोट जर काढून ठेवला तर एक्झामच्या वेळेस आपल्याला त्याचा बराचसा फायदा होत असतो. आता मार्केटिंग तर खूप चालू आहे एकतर, आणि माझे क्लासेस कुणाचे क्लासेस किती चांगले हे प्रत्येकजण दाखवण्यामध्ये व्यस्त आहे. तर त्या सगळ्यांच्या गोंधळामध्ये आपण आपलं नुकसान नाही करून घ्यायचं. त्यासाठी आपण एक सिरीजने अभ्यास करायचा आहे. तर वेळ वाया जाऊ द्यायचा नाही आहे आपल्याला खूप वेळ महत्त्वाचा आहे त्यासाठी. तर TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, आम्ही TCS पॅटर्नने शिकवतो, आम्ही IBPS पॅटर्नने शिकवतो. तर कोणतेही असू द्या अभ्यास आहे, जे सिलेबसमध्ये असेल त्याच्या व्यतिरिक्त ती TCS एक्झाम घेऊ द्या किंवा मग IBPS घेऊ द्या. तर एक्झामच्या सिलेबसच्या बाहेर तर त्यांनी टाकणारच नाहीत, हे आपल्याला लक्ष द्यायचं आणि सिलेबसनुसारच आपल्याला महत्त्वाचा अभ्यास करून घ्यायचा आहे. तर कोणत्या विषयाला किती आपण वेटेज द्यायला पाहिजे हे तुम्ही स्वतः ठरवा. जेव्हा तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनचा आणि सिलेबसचा जेव्हा अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला समजेलच की तुम्ही कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे आणि तुमच्या स्वतःवर सुद्धा तुम्हाला कोणता विषय समजायला किती वेळ लागतो, किती लवकर समजतं आणि किती लवकर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता याच्यावर डिपेंड असतं. तर त्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासही चालूच असू द्या.
तर तुम्हाला कसा वाटते व्हिडिओ आणि माझं मोटिवेशन, त्यानंतर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका. तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, ताईपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, कारण मी जी स्टडीची जर्नी स्टार्ट केली आहे त्याच्यातून येणाऱ्या परीक्षेमध्ये एकतरी पोस्ट मला मिळवायची आहे आणि तुम्हालाही मिळवून द्यायची आहे. तर माझं मोटिवेशन कसं वाटलं मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर असंच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.